राजश्री शाहूंच्या विचारांशी संभाजीने गद्दारी केली, वडील खासदार झाल्यामुळे तुम्ही जळताय. हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा संभाजी राजेंवर हल्ला बोल. पोलिसांचं संरक्षण असतानाही जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला, स्वराज्य संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. हल्ला करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांपुढे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हतबल. 7 महिन्यांपासून सूचना देतोय, मात्र अधिकारी ऐकतच नाही. कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या प्रतिनिधींपुढे पालकमंत्र्यांनी बोलून दाखवली हतबलता. पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, पूजा खेडकरवर अटकेची टांगती तलवार. दिल्ली क्राईम ब्रांच पूजा खेडकरला अटक करण्याची शक्यता. मनोज जरांगे उद्या पुण्याच्या कोर्टात हजर राहणार. जरांगेंवर नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप. कोर्टात हजर न राहिल्यामुळे जरांगेंच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आलं होतं. विधानसभेच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता. राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून हालचाली सुरू, सूत्रांची माहिती. घरात बसणाऱ्यांनी मैदानात उतरायची भाषा करू नये. राजकारणात कुणाला संपवण्यासाठी मनगटात जोर लागतो. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. अजित पवारांचा पक्ष संपवण्याची मिटकरींनी सुपारी घेतली आहे का? अजितदादांनी मिटकरींना त्यांची जागा दाखवावी. मनसेच्या कर्णबाळ दुनबळेंची टीका. कर्णबाळ दुनबळेला पोलिसांचं संरक्षण आहे का? एकतर माझा जीव जाईल किंवा त्याचा. मिटकरींच्या मुलीसह पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर ठिय्या. दुनबळेंच्या अटकेची मागणी. अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयाची मान्यता. राज्य सरकारला वर्गीकरणाचा अधिकार. 7 न्यायमूर्तींनी 6-1 अशा बहुमताने निकाल दिला. साताऱ्यातील यवतेश्वर घाटात कार 500 फूट खोल दरीत कोसळली. कारमध्ये 7 प्रवासी असण्याची शक्यता. अपघातात 1 जणाचा मृत्यू. राज्यात 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. सातारा जिल्ह्याला उद्या पावसाचा रेड अलर्ट, तर गोंदिया, गडचिरोली, पुणे, रायगड, रत्नागिरीला पावसाचा ऑरेंज अलर्ट. वायनाडमधील भूस्खलन दुर्घटनेतील मृतांचा आकडा 258वर. 240 जण अद्याप बेपत्ता. बचाव कार्य सुरूच. आतापर्यंत 3000 जणांची सुटका. मराठमोळ्या स्वप्नील कुसाळची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी. 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या अंतिम सामन्यात भारताला कांस्य पदक. मुख्यमंत्र्यांकडून स्वप्नील कुसाळीला 1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर.